तर पुढची बातमी आहे कोल्हापुरातून। कोल्हापूरमध्ये अखेर महायुतीचा फॉर्म्युला हा ठरलेला आहे। भाजप 34 तर शिंदेची शिवसेना 32 जागांवरती लढणार आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला कोल्हापूरमध्ये 15 जागा या मिळालेल्या आहेत। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये महायुतीच्या जागा वाटपाची ही घोषणा अधिकृतरित्या केली जाईल। आणि आज संदर्भातले अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी विजय केसरकर सध्या आपल्या सोबत आहेत। विजय, खरं तर कोल्हापूरमध्ये जागा वाटपाची चर्चा ही लांबणीवरती गेलेली होती आणि अखेर फॉर्म्युला ठरलेला आहे, शिक्कामोर्तब होणार आहे, काय अपडेट्स आहेत? अगदी बरोबर आहे, कारण उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असतेपर्यंत हा महायुतीचा जो तोडगा आहे तो निघाला होता। मात्र अखेर या जागा वाटपावर तोडगा निघालेला आहे। काल दिवसभर म्हणजे काल 10 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत मॅरेथॉन बैठका झाल्या आणि त्याच्यानंतर हा तोडगा आहे तो निघालेला आहे। काही वेळातच या ठिकाणी महायुतीचे नेते आहेत ते अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेऊन आपली या फॉर्म्युल्याची घोषणा करतील। मात्र आपण जर बघितलं तर या ठिकाणी भाजप हा जागा वाटपामध्ये सगळ्यात मोठा भाऊ ठरलेला आहे। त्याच्या खालोखाल शिवसेना आहे शिंदे गटाची आणि राष्ट्रवादी अजित पवार गट म्हणजे 34, 32 आणि 15 हा फॉर्म्युला आहे तो ठरलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि थोड्याच वेळात या संदर्भातली घोषणा होईल। एका दुसऱ्या जागेवरती किंवा उमेदवारांच्या नावावरती आता केवळ चर्चा आहे ती बाकी आहे, कारण या ठिकाणी भाजप एखाद्या उमेदवाराचं नाव शिवसेनेकडून बदलून द्या अशा पद्धतीची मागणी आहे ती करत आहे आणि त्याच्यावरच हे सगळं चर्चा आहे ती थांबलेली आपल्याला पाहायला मिळते। मात्र थोड्याच वेळात महायुतीची अधिकृत घोषणा होईल। अगदी अपडेट जाणून घेऊ तुर्तास विजय, धन्यवाद या माहितीसाठी। तर निवडणुकीच्या धामधुमीमध्ये अस्वस्थांची सळसळ सुरू झाली आहे। नाराज पदाधिकाऱ्यांकडून पक्षाला